टी व्हीवरती ABP माझ्यावरती वाचल्यानंतर पहिले असं सांगण्यात आलं की 6 लोक गेले, पण मी परमेश्वराला प्रार्थना करत होतो की त्याच्यामध्ये दादा नसावे. पण लगेच न्यूज आली की दादा नाहीत. आणि हे ऐकूनच आमच्या घरातील सर्व परिवार आणि सगळे सुन्न झालो अगदी, म्हणजे डोकं काम न करण्यासारखी परिस्थिती झाली. आणि आज परिस्थिती अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा खऱ्या अर्थाने अनाथ झाला आहे आणि आता आमचा कोणी वाली राहिला नाही, अशी परिस्थिती आमच्या मनामध्ये झालेली आहे. दादांना परमेश्वर चांगल्या ठिकाणी जागा देवो आणि दादा आमच्या हृदयात नेहमीसाठी राहतील, हीच खरी श्रद्धांजली. आमचं सगळं पूर्ण संपलेलं आहे. आमचे जे स्तंभ होते ते सगळं देवाच्या मी प्रार्थना करते की दादांना भावपूर्ण श्रद्धांजली होती. खऱ्या अर्थाने आज आमच्यातून सकाळी 9 वाजता जेव्हा घटना घडली, दादा हे सकाळी विमानाने बारामतीला जात होते. असा व्यक्तिमत्व आम्ही आयुष्यात कधी बघितला नाही, जो खऱ्या अर्थाने सकाळपासून कार्यकर्त्यांसाठी झटणारा व्यक्तिमत्व. सकाळी 5 वाजता दादा निघाले विमानाने आणि जातात त्यांची 7 वाजताची सभा होती बारामतीला. पोचताच बारामतीच्या अगोदरच दादांचा अपघात झाला. ती न्यूज अनेकांनी फोन केले, दादा गेले रे. फार दुःखाची गोष्ट, खरं साथी गेलं, आमच्यातला खरा नेता गेला. आमच्या वडिलांसारखं प्रेम करणारा व्यक्तिमत्व आज आमच्यातून हरवलं. आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आज खूप मोठं दुःखाचं डोंगर आमच्यावर चढलं आहे. दादांना स्वर्गात एक चांगली जागा मिळून हीच खरी आदरांजली आपल्याला. कुठेतरी पाहण्यात येते की राजनीतिक वळणामुळे त्याचा हा ऍक्सिडेंट झालेला नसावा, असं काय वाटतं काय तुम्ही? असं काही आता सांगता येत नाही, पण दादासारखा एक मोठं व्यक्तिमत्व आमच्या सर्वांतून निघून गेलं. आमच्यासाठी सर्वांसाठी एक कुटुंबातलं मोठं व्यक्तिमत्व गेलं, आमचा आधार गेला, असं आज आम्हाला वाटतं. आज नागपूरच्या पार्टी ऑफिसमध्ये जयंत साहेबही ते येणार आहेत की काय, कसं काय समोरचं चित्रीकरण राहणार आहे तुमचं, का तुम्ही बारामती जाणार आहे की काय? आता आम्ही ठरवणार आहोत थोड्याच वेळात कुठे जायचं काय जायचं. पण आम्ही सर्वजण बारामती दादा जिथे त्यांचा मृतदेह आहे तिथे आम्ही सर्वजण पोहोचणार, पार्टीचे सर्व पदाधिकारी. काँग्रेस पक्षाचे सर्व आधारस्तंभ आज अचानकपणे आमच्यामधून निघून गेले. आमच्या सर्वांच्या सहनशक्ती कल्पनेशक्तीच्या बाहेरची घटना घडलेली आहे. काय बोलावं, सहनच होत नाही. आमच्या परिवारातले सदस्य सारखे होते, जेव्हाही नागपूरला ते यायचे पूर्ण परिवाराशी आम्ही जोडून होतो, आमच्या घरी यायचे. एक घरचा एक व्यक्ती गेला असं मला वाटते. व आधारस्तंभ कोसळल्यावर घराची अवस्था कशी होते तशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अवस्था झाल्यासारखी आज आम्हाला वाटते. शब्द नाही आमच्याकडे. असा नेता, ताबडतोब निर्णय घेणारा नेता मी एकमेव नेता पाहिला अजितदादाच्या रूपामध्ये. काम होत असेल तर हो, नसन होत तर डायरेक्ट नाही. बघतो करतो हा शब्द त्यांच्यात होतच नाही. व जेवढे अधिकारी ब्युरोक्रॅट्स आहेत त्यांच्याशी वचकूनच वागायचे, कारण की स्ट्रेट फॉरवर्ड काम करणारा, आदेश देणारे नेते ते होते. असा नेता अजूनपर्यंत माझ्या नजरेस आलेला नाही. काय बोलावं, आमच्याला अचानकपणे जी घटना काल घडलेली आहे त्याविषयी आता जे काही बाहेर येईल त्यानंतरच वक्तव्य करता येईल मला. आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर एक शोककळा आलेली आहे. हो, काल कशा प्रकारची ही घटना घडली होती, काय घडली होती आज सकाळला, काय झालं? अचानक आज सकाळी फोनवर फोन यायला लागले, न्यूज लावा भाऊ, न्यूज लावा. न्यूजवर असं काय अशी घटना आहे की सांगू शकत नाही. पहिले तर हॉस्पिटलाइज झाले असं कळलं, पण जेव्हा क्लिअर कट ते गेले असं जेव्हा कळलं, सहनशक्तीच्या बाहेर आहे आमच्या परिवाराचा सदस्य इथून निघून गेला. असं या क्षणावर काही शब्दही मला सुचत नाही.